नमस्कार, मी सुशील कांबळे, राहणार आंबेडकर नगर, जिल्हा सांगली. मी गेल्या एका व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं होतं की बोकडा आपल्या फार्मवरचा आपला घरचा जो ब्रीडर आहे तो बाहेर इतर कुठनाच्याही शेळ्यांवरने क्रॉस करायचा नाही किंवा सोडायचा नाही. फक्त आपल्या फार्म पुरताच, आपल्या शेळ्यांपुरताच आपण आपला ब्रीडर ठेवायचा. कोण कितीही जवळचा असून दे, त्याच्या शेळीवरती आपला बोकड चुकूनही सोडायचा नाही. त्याच्या पाठीमागचं कारण मी तुम्हाला आज सांगणार आहे. तर एक लक्षात घ्या, आपण ब्रीडर घेत असताना क्वालिटीचा आणि एकदम म्हणजे महागडा ब्रीडर घेत असतोय आपण कधीही घेत असताना. त्याच्यात होतंय असं की आपण त्याचं लालन पालन बऱ्यापैकी गोष्टी करत असतोय, त्याच्या पाठीमागं भरपूर खर्च करत असतोय. काय पहिली गोष्ट तुम्हाला सांगतो, मग होत नसतंय काय ह्यात माहीत आहे का, आपण त्याला जो खर्च करत असतोय, आपण जी काय पैसे घालून त्याला विकत आणलेला असते काय, ते सगळं जर करता इक्वलीकरण केलं तर एका वर्षामध्ये कमीत कमी लाखाचा बोकड असेल तर त्याला कमीत कमी 1,00,000 रुपये वर्षाकाठी आपलं खर्च होत असते. त्याला खुराकाला, त्याचे सप्लिमेंट असतील, मेडिसिन असतील, कुठल्या औषधं असतील, बऱ्यापैकी गोष्ट आहे. त्याच्या पाठीमागं आपलं कष्ट असेल. असं जर इक्वलीकरण केलं तर लाखाच्या बोकडाला 1,00,000 रुपये एका वर्षासाठी आपलं खर्च होत असते. तर लक्षात घ्या, आपण कुणावरच्या तरी शेळीवरती आपण जर आपला बोकड सोडला तर तो काय आपल्याला पैसे देत असतोय का, देत नसतोय. आणि जरी दिला तर किती देणार आहे, 500 रुपये, 1000 रुपये देणार, त्याच्यापेक्षा जास्त काय देणार आहे का. लक्षात घ्या, बाहेरच्या एका शेळीवरती आपला बोकड सोडणे म्हणजे कमीत कमी, लई सांगत नाही तुम्हाला मी, कमीत कमी 2 ते 3 किलो वेट त्याचा लॉस होत असतो. आणि ती 2 ते 3 किलो वेट त्याचा जर करता आपल्याला परत आणि त्याच्यामध्ये घ्यायचा म्हटला तर त्याला कमीत कमी 2-4 हजार रुपये खर्च आहे. मग मला तुम्ही सांगा की आपण बाहेरच्या शेळ्यांवरने आपलं बोकड सोडावा का. आणि त्यात आणि तुम्हाला दुसरी गोष्ट सांगतो, आता दुसऱ्याच्या फार्मवरली किंवा दुसऱ्याच्यातली शेळी काय आहे, कसली आहे, आपल्याला माहिती नसते. काय आपण कुठल्या जर शेळीवर, कुठल्याही शेळीवर जर आपला बोकड क्रॉस करायला लागलो तर लक्षात घ्या, ह्या बोकडाला त्या शेळ्यांना कुठला आजार असेल किंवा त्या फार्मवर कुठला आजार असेल तर आपल्या बोकडाला तो आजार येत असतोय. आणि दुसरी गोष्ट तुम्हाला मी सांगतो, आपल्या बोकडापासून आपल्या ज्या घरच्या शेळ्या असतात त्यांना सुद्धा तो आजार येऊ शकतो. कारण ह्यो बोकड त्या शेळ्यांना क्रॉस झालेला असतो आणि त्याच्यानंतर ना ह्यो आपल्याही शेळ्यांना क्रॉस होत असतोय. मग ह्याच्यामुळे होत काय असते, जे संसर्गजन्य रोग आहेत ना ती एकमेकांमध्ये पसरत जात असतात. लक्षात घ्या, त्या बाहेरच्या शेळीकडून आपल्या बोकडाकडं, आपल्या बोकडाकडून आपल्या घरच्या शेळ्यांकडनी त्यांचं मग ती फॉल्स प्रेग्नेन्सी व्हा, शेळ्या गाभाडावा किंवा गाभ राहत नाही त्या, किंवा एक वेळ लक्षात घ्या त्यांची पिशवी घाण होऊन, इन्फेक्शन होऊन पिल्लं पडतात, मरतात, अशा बऱ्याचशा गोष्टींची समस्या होत असतात. त्याच्यासाठी आपल्या घरचा, आपल्या फार्मचा ब्रीडर हा कोणाच्याही शेळीवरती बाहेरच्या क्रॉस कोणीही करू नये. जरी पुढच्या माणसाला राग आला, येऊन दे, त्याला वाईट वाटलं वाटून दे, पण एक लक्षात घ्या, ह्याच्या पाठीमागं, ब्रीडरच्या पाठीमागं आपला भरपूर मोठा आपल्या फार्मचा रोल असतोय. जर आपला ब्रीडर चांगला तर आपला फार्म सक्सेसफुल आणि चांगला आणि पिल्लं चांगली. जर आपला ब्रीडर फॉल्टी निघाला तर आपला फार्म ह्यो 100% लॉसला आणि लॉस जातोय आणि बंद पडून जातोय. त्याच्यामुळे शक्यतो ब्रीडर हा आपला चांगल्या क्वालिटीचा निवडावा आणि आपल्या फार्म पुरताच असावा. बाहेरच्या कुठल्याही शेळीला ती क्रॉस करू नये. आज माझ्या नराला 2-2 हजार, 3-3 हजार रुपये घेऊन येतात लोक क्रॉस करून द्या म्हणून. मी माझ्या शेळीला, मी माझ्या सख्या मावशीच्या आणि माझ्या सासूच्या सुद्धा शेळीला सोडलो नाही माझा ह्यो बोकड. ही तुम्हाला मी सांगतो. याच्या पाठीमागचं काय कारण आहे ते तुम्हाला मी सांगितलं, तुम्ही ओळखून घ्या. शक्यतो आपल्या घरचा, आपल्या फार्मचा बोकड कोणीही बाहेरच्या शेळ्यांवरती क्रॉस करू नका. भरपूर मोठे प्रॉब्लेम होतात, मी स्वतः फेस केलेले आहेत म्हणून मी सांगतोय. मी काय कोणाचं ऐकून, कोणाचं बघून, कोणाचं बोलून सांगत नाही. मी जी सांगतोय माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये, मी जी बी काय सांगतोय त्याच्या पाठीमागं 100% म्हणजे अनुभव असतोय किंवा ती मी स्वतः अनुभवलेलं असते, तीच मी तुम्हाला सांगतोय. अन्यथा दुसरं मी काय सांगायला जात नाही. काय तर हे लक्षात घ्या, आपल्या फार्मच्या बोकडांविषयी काय मला सांगायचं आहे की त्याच्यानंतर ना जो आपला जो आता ह्यो आपल्या फार्मचा नेक्स्ट ब्रीडर आहे, जो आपला ब्लॅक कलरचा बिटल आहे. बघा ते 7 महिन्याचा कसा आहे वाघ. तर लक्षात घ्या, अशी महागडी ब्रीड किंवा महागडे आणि चांगल्या क्वालिटीची बोकडं आपण आणत असतोय.
तर कृपया करून कोणी जरी तुम्हाला रिक्वेस्ट केली काय जरी सांगितलं तर त्याला एक सांगा, माझ्या हितनं तू एखादं पिल्लं विकत घेऊन जा म्हणावं त्या बोकडाचं आणि ती पुढं तयार कर म्हणावं तुझ्या फार्मवरती, पण माझ्या बोकडाला क्रॉस करायला काय मागू नको, नसेल तर माझ्या बोकडाची रक्कम दे आणि तू घेऊन जा आणि तुझ्या शेळ्यांना क्रॉस कर, असं स्पष्टपणे सांगावं प्रत्येकाला. नसेल तर मी गेल्या टायमाला बी एक व्हिडिओ बनवला आहे की ज्यांना कुणाला ब्रीडर मिळत नाही त्यांना अशा वेगवेगळ्या प्रकारच्या म्हणजे ब्रीडच्या बोकडांकडून आपल्या शेळ्या भरवायच्या आहेत, तर त्यांच्यासाठी मी सिमन्स अवेलेबल केलेला आहे. त्यात आमचा प्रेम कोळी म्हणून जो डॉक्टर आहे त्याला तुम्ही फोन करा, त्याचा नंबर आहे डिस्क्रिप्शनमध्ये, त्याला फोन करा, त्याच्याकडून तुम्ही तुमच्या शेळ्यांना सिमन्स भरवून घ्या. पण असं कुणाच्याही फार्मला जाऊन त्यांना बळजबरी करून त्यांच्या बोकडाकडून स्वतःच्या शेळ्या क्रॉस करून कोणीही घेऊ नका, अशी माझी नम्रतेची आणि कळकळीची प्रत्येक शेळीपालकाला विनंती आहे. धन्यवाद.